हरी राम कृष्ण हरी हरी प्राप्तीसी उपाय विको कमी करा दादा हल हल विको काढून टाका फक्त मोकळा आवाज द्या हॅलो हल धरावे संताचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही येणे साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ येणे साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त काळ प्राप्त घटिका सज्जनाच्या सेवेकरता निवडून घेतलेला भंग श्री क्षेत्र पैठण निवासीचे महान संत नवे नवे शांतीचे सागर असणारे श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा आणि संताचं महत्त्व सांगणारा अभंग आहे विठ्ठल 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 शांतीचे सागर असणारे श्री संत एकनाथ महाराज अभंगातून काय सांगतात कुणाला सांगतात सज्जनो आणि कशा करता सांगतात महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दातो मुनींद्र समगते तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू व्रत मन मान पांडुरंगा करू व्रत पांडुरंगा करू व्रत मन मान पांडुरंगा करू व्रत मन मान
मन मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा स्वपन देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आधत्रयी जननी देवाची जगत उद्धाराला गिधरिले अवतार जगत उद्धाराला गिधरिले अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रला धलो पावन झालो चराचरी मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल 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 ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सस्वेद्यात्मरूपः देवा तुची गणेशु सकळार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोजी प्रथम नमन करू गणनाथ मा शंकराची सुता चरणावरी ठेवून माथा तया माझे दंडवत आता वंदुरंग भूमिका जे कीर्तनी वैवासित लोका टाळ मृदुंग श्रुते देखा तयाची आचरणी नमन माझे ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले भोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे मस्तक ही पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी तुम्हा वारकरी संतांच्या जीव तुटे तिळतिळा येतो हिताचा कळवळा त्यांचा तेव्हा जीव तुटत होता आता आपला तुटतोय कोणा करता संतान करता का पैशावाल्या करता जगताचे जगद्गुरु संत श्रीमंत तुकोबाराय महाराज यांचे परमशिष्य निळवाराय महाराज सज्जनो तुमच्या आमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन विनंती करतात मस्तक हे पायावरी तुम्हा वारकरी संतांच्या खऱ्या अर्थानं चांगला विचार केला तर वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबर आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकोबर आहे आणि वारकरी संप्रदायाचा मतला गावा श्री संत एकनाथ महाराज ज्या साधू संतांनी तुमच्या आमच्याकरता हाडाचे काढा केले रक्ताचं पाणी केलं रक्त ओकले पण अजूनपर्यंत सज्जनाला महात्म्याची दया येत नाही विठ्ठल आपल्या या पवित्र गावामध्ये पवित्र वातावरणामध्ये पवित्र कॉलनीमध्ये संभाजीनगर शहर आणि या शहरामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह संघर्ष नगर ते माहिती आहे पण ते कुठून कुठं आलं म्हणून हे पाहू आपण संभाजीनगर आहे मुकुंदवाडी आहे इथंच आहे का मुकुंदवाडी अखंड हरिनाम सप्ताह संगीतमय शिवमहापुराण कथा संघर्षनगर N2 शिडको छत्रपती संभाजीनगर दिन कार्यक्रम माहिती आहे सर्वांना काकडा आहे हा काकडा आहे त्याच्यानंतर गणेश पुराण आहे गणेश पुराण शिवकथा गणपतीचा अभिषेक आहे गणपती बाप्पाचा अभिषेक होतोय त्याच्यानंतर शिवमहापुराणे ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही ऐकताय त्या आमच्या गुरु भगिनी सौभाग्यवती हरिभक्तप्रायण भागवताचार्य रामायणाचार्य
आणि शिवमहापुराण कथाकार या आपल्या सर्वांच्या लाडके असणाऱ्या अनिताताई पवार यांच्या मुखारविंदातून मला तरी वाटतं सरासरी इथे सगळे श्रीमद भागवत कथा आणि शिवमहापुराण कथा हे ताईच्याच वाटेला आलेले, कारण आमच्यासारखे थोबडवास इथे कसं नाही म्हणत आहे, बरी बिचारी आहे का नाही बरं. ताईचं असं नाही माझ्यासारखं आहे गरिबीत गरिबी. आज बरेच लोक विचारत होते महाराज नाही आले का म्हणे. महाराज असायला दिसायला सांगा बरं सुरुवातीलाच सांगा बरं तुम्ही. बाबा पण कशी झाली कुणीकडे पाहताय म्हणलं, कुणीकडे पाहताय मीच आहे. महाराज असायला का दिसायला. तुम्ही जर दिसायला पाहत असेल तर तुमचा परमार्थ नाही, ते सांगणाऱ्याचा पण परमार्थ नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून सुंदर या ठिकाणी असं नियोजक त्या ठिकाणी गावाच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं, ट्रस्टीच्या वतीनं या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलेलं आहे. मला तरी वाटतं सरासरी 9 वर्ष पूर्ण होऊन आणि 10व्या वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे. विठ्ठला विठ्ठला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 10वे शिवमहापुराण कथा या ठिकाणी सुंदर चालू आहे. ज्याला काही गोष्टी माहिती नसेल त्या शिवमहापुराणातून आपल्याला सगळ्या काही गोष्टी माहिती होत्या. कसं वागायचं, कसं चालायचं हे सुद्धा आपल्याला माहिती पडत आहे. यांना नाही पण आपल्या महिला मंडळाला लय अडचणी येत. मग त्या अडचणीतून जी महिला पुढे गेली ती संत झाली. विठ्ठला विठ्ठला म्हणून आपल्या या संघर्षनगरमध्ये, या छत्रपती संभाजीनगरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह पुन्हा एकदा वर्ष 10वे आणि 10व्या वर्षामध्ये 4थ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प तुमच्या एका लेकराच्या वाटेला आलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला सुंदर असे आयोजक नियोजक या ठिकाणी आहे. गायक मंडळी आहे. आता सर्वांची नावं घेतेच, आता जाऊ दे जे होईन ते होईल. माधव बाबा कोणी तुम्हीच आहे का. मस्त सुंदर आवाज आहे तुमचा. हा एकदम आहाशा हातके. तुम्ही महाराज सगळे तुम्हाला नावच नाही का. सगळे शंकरच आहे का महाराज. वैजनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभाऊ तुम्हीच आहे का. कस का तुमच्या आई तुम्हाला नाव दिलं ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. बाबा तुमचं नाव सोपन महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. राहुल महाराज. बाबा तुम्ही वाघचौरे. बाबा मी तुमचं कुठेतरी नाव ऐकून आहे बरं का, कुठेतरी ऐकलं. तदनंतर तुमचं सांगितलं. तुम्ही बाबा त्रिभुवन. बाबा तुम्ही वासुदेव हरी. बरोबर. तुम्ही बाबा विशाल महाराज. तुमचं नाव नंदूचे बरं. नंदलालच येतो. सुंदर वाजवतो. आणखी कला येईल बाळा तुझ्या हातामध्ये. फक्त गची बाधा होऊ देऊ नको, बाकी काही नाही. एकदा ग झालं की माणूस संपला बरं का तिथंच. म्हणून अशा पद्धतीने आमचे तुमचं चॅनल आहे कोण. जयस्वाल यांचं यूट्यूब चॅनल या ठिकाणी सुंदर आहे. आणि आमच्या महिला मंडळसुद्धा या ठिकाणी विराजमान झालेले आहे. लवकर आल्या होत्या का तुम्ही. यांच्या अगोदर आल्या होत्या. सप्ताह तर तुमचाच आहे ना महिला मंडळाचा. महिला भजनी मंडळ महिला मंडळाचा सप्ताह आहे. सगळे महिलाच आहेत. पण तुमची गरज अगोदर भाजली. ह्या कधी आल्या. पूर्णाच्या पोळ्या खायला. पूर्णाच्या पोळ्याला सुधरू दिलं नाही यायला. हो पूर्णाच्या पोळ्या काय, भजी काय, पापड काय. त्या बाई साहेबांना बिचारीनं एवढं आनंदाने केलं. याय ना गाबागप खाल्लं म्हणून उशीर झाला. लवकर करू लागायला का. आतापर्यंत थोडी करत होत्या तुम्ही, आता खातच होते ना. म्हणून त्या आई साहेबांना सुंदर असं अन्नदान सुद्धा केलेलं आहे. त्यांचं नाव दहीफळे ताई. त्यांना नातू झाला आणि त्या निमित्तानं तुम्हाला आपल्याला हे संत भोजन दिलेलं आहे. त्या ताईला सांगितलं असं म्हणू नका, हे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. काया शुद्ध होती पाण्यानं, धन शुद्ध होतं दानानं आणि मन शुद्ध होतं ध्यानानं. हे लक्षात असलं पाहिजे. आपण जर अन्नदान करतो हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मग किती करायचं आणि किती द्यायचं लोकांना हे आपण म्हणलं नाही पाहिजे. किती पाहिजे. रिद्धी सिद्धी त्याच्यात प्राप्त होती आणि किती लोक जेवून जातात याची सुद्धा गणती लागत नाही. म्हणून आमच्या वावरी आई सुद्धा या ठिकाणी मला घेऊन आल्या. तिथपासून आल्या बिचाऱ्या. त्या कमानीत आल्या होत्या.
प्रेमळ त्यांचा स्वभाव आहे. आई साहेब म्हटल्याच्या नंतर आई म्हणल्यावर कुठं कमी पडणार आहे आपल्याला बरं. त्या दुसऱ्या आई पण कंबर बांधलेले कुठे गेले त्या पण आहे. ह्या ताईचा पण सुंदर आवाज आहे. तुम्ही सर्व ताई माझ्या मुक्ताबाई, जनाबाई, सखूबाई या ठिकाणी विराजमान आहे. विनेकरी ताई आहे. सर्वांच्या कृपा आशीर्वादानं तुम्ही वयोवृद्ध मंडळी या ठिकाणी माझ्या गुरुवर्यासारखे या ठिकाणी विराजमान झालेले आहे. तुमच्या ही कृपा आशीर्वादानं बाबा, सर्वांच्या कृपा आशीर्वादानं आता कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल तदनंतर आमचे पाठीराखा, आमचे चोपदार बाबा असतील, आमचे शिष्टमौले दादा असतील. सुंदर आहे दादा बरं का. आता हलू नका त्याला. आता मस्त लागलं ते सिस्टम एकदम भारी आहे. म्हणून या गणपती बाप्पाच्या महाद्वारासमोर आता आपल्याला फक्त उरला 1 तास उरला. भाग्यदशा कशी प्राप्त. 1 तासात जे होईन ते करू आणि आपण आपल्या आपल्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाथबाबा सांगतात की हरिप्राप्ती शिव पाये धरावे संतांचे ते पाये. कोणते पाय? इथं प्रश्न आहे दादा. कीर्तनकार भले येते कीर्तन करून जाते हो, पण ते इकडचं आणि तिकडचं, इकडलं आणि तिकडलं, भाजीवानी उकडलं असं होऊन जात त्याच्यामध्ये. तिथं सांगितलं नाथबाबांनी भगवंताची प्राप्ती करायची. हरिप्राप्ती शिव पाय धरावे संतांचे ते अलीकडचे पलीकडचे. हे कातड्याचे किती पाय पडलं तरी काही फरक पडणार नाही. कातड्याचे पाय आहेत ते. मग पाय नेमके कुठे आहे आणि कुठे शोधायचे? पाय कुठे शोधायचे? ज्ञानोबराय 15व्या अध्यायामध्ये सांगतात, आत्ता हृदय आपले चौपाळून या भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे. माझ्या संतांचे चरण माझ्या हृदयामध्ये आहेत ते मला पाहायचे. काय पाहायचंय? नाथबाबांनी काय पाहिलं? हे कातड्याचे पाय पाहिले जनार्दन स्वामीचे का आतमध्ये पाहिलं? आणि जोपर्यंत आपण आतमध्ये शोधत नाही तोपर्यंत आपण पारमार्थिक नाहीये. हो, हरिप्राप्ती शिव पाय धरावे संतांचे ते पाय पाहिल्याच्या नंतर प्राप्ती होते. भगवंताची प्राप्ती करायची असेल तर पहिलं आपल्याला कुणाकडे जावं लागेल? संतांकडे जावं लागेल का डायरेक्ट देवाकडे जाता येईल आपल्याला? नाही ना. नाथबाबाला पंढरपूरला जाता येत होतं, तुकोबरायला पंढरपूरला जाता येत होतं, परंतु आपण जोपर्यंत संतांकडे जात नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. अहो, देव काही असं बसला नाही या पंढरपूरला पडा माझ्या पायान जा घरला. असंच चालू आहे सध्या. देवानं म्हणलं का एखाद्याला बरं आलं माझ्या दर्शनाला म्हणून? देवानं सुद्धा सांगितलं की तुला यायचं असेल तर तू माझे सौदागर मी जे ठेवलेले आहे, माझे जे संत आहे, पहिला त्यांच्याकडे जा आणि नंतर माझ्याकडे ये. हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. हो, संताचे पाय पाहिल्याच्या नंतर ते पुढे सांगू लागले की येणे साधती साधने तुटती भावाची बंधने. ते मी पाय पाहिले हे नाथबाबा सांगतात. आपण नाही बरं का. आपण नुसते त्याच्यावर बाचाटे मारतोय. कशावर? त्या अभंगावर. अभंग कुणाचे? संतांचे का आपले? मग किती किती हजारात आपण विकले ते अभंग. एक अभंग किती हजारात विकला बरं? एक अभंग किती हजारात विकला सांगा ना तुम्ही. हो, कुणी म्हणतं 50,000, कुणी म्हणतं 60,000, कुणी म्हणतं 1,00,000. किती हजारात अभंग विकला बाबा? अभंग कुणाचा आहे? विकतोय कोण? मग कीर्तनकार आहे का धंदेवाला आहे? कीर्तनकार म्हणायचं का धंदेवाला म्हणायचं बाबा त्याला? माफ करा मला, लहान तोंडी मोठा घास घेते मी. जे लबाड आहेत आमच्यासारखे या ठिकाणी गणती करून येत आहे. गणती मी अख्ख्या महाराष्ट्रात ते सांगते आणि अजूनही सांगणार आहे. जोपर्यंत ज्याच्यात श्वास चालू आहे ना तोपर्यंत ते सांगायचंय. हो, एक अभंग 1,00,000ला विकला. 4 चरणाचा अभंग आहे. त्या अभंगावर येत नाही, त्या अभंगावर बोलत नाही, इकडून तिकडून बचाटे मारायच्या आणि तेवढे पैसे तुम्हाला लुबाडून घेऊन जायचे. तुम्ही काही करू नका. गरीब गरीब कीर्तन मला नाही आणलं तरी चालेल. पुढच्या वर्षी गरीब गरीब कीर्तनकारांना आणि या ठिकाणी मोठा असा सभा मंडप करून घ्या बरं. त्या पैशामध्ये काहीच तुम्हाला कमी पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. येणे साधती साधने तुटती भावाची बंधने. साधन साधायचे. मग साधन नेमकं काय? अनमोल किमतीचं साधन आपल्याला भगवान परमात्म्याने दिलेलं असं नाथबाबा सांगतात.
मग ते साधन कसं आहे तर ते आपण पुढे त्याचा विचार पाहूया. येणे साधती साधने तुटती भावाची बंधने. भाऊसागर आपल्याला तरुण जाता येतो, पण साधन साधता आलं पाहिजे. साधनच साधता नाही आलं तर भाऊसागर आपल्याला तरुण जाऊही शकत नाही आपण. असं नाथबाबा सांगू लागले, संता विण प्राप्ती नाही. संतांशिवाय प्राप्तीच नाही या जीवाला, सद्गती मिळू शकत नाही. आयुष्य वेद देती ग्वाही. वेद जाणू गेला पुढे मोनावला ते गुहे तुझला प्राप्त कैसे. तुला कसं काय कळालं त्यानं सांगितलं, मी संताल शरण गेलो. हो, ज्याच्या घोरण्यातून वेद तयार झाले. 4 वेद, रजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि ऋग्वेद, हे 4 वेद ज्याच्या घोरण्यातून निर्माण झाले, तर त्या वेदाला सुद्धा माहिती नाहीये देव. त्या वेदाला सुद्धा देव माहिती नाहीये. त्याला सुद्धा विचारावं लागलं की हे तुम्हाला कसं काय कळालं. मग त्याने सांगितलं, आम्ही संतांकडे गेलो. संत विण प्राप्ती नाही, आयुष्य वेद देती ग्वाही. वेदांना सुद्धा ग्वाही देऊन सांगितलं. पुढे जाऊन नाथबाबा सांगतात, एका जनार्दनी संत आणि पूर्ण करीती मनोरथ. आमचा मनोरथ पूर्ण करायचा असेल तर आम्ही जनार्दन स्वामीला शरण गेलो आणि म्हणून आमचे मनोरथ पूर्ण झाले. आमचे आपल्याला मनोरथ पूर्ण करायचे असेल तर आपण सुद्धा संताला शरण गेलो पाहिजे. अभंगाच्या ठळक ठळक बातम्या तुमच्या पुढे ठेवलेल्या आहे. अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करीन, तुम्ही गोड मानून घेण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल विठ्ठल एवढी गर्दी रस्त्यानं कुठे गेले ते लोक. एवढे लोक जेवायला होते तेवढे कुठे गेले असतील आता. फुकटचं खाल्लं, फुकटचं. हो, हा सप्ताह चपात्या जोडण्याचा नाहीये ताई. सप्ताह नुसता पूर्णाच्या पोळ्या खायचा नाहीये. याच्यातून आपल्याला काहीतरी अवगत करायचंय. याच्यातून आपल्याला काहीतरी अवगत करायचंय. अहो, चपात्या कुणालाही मिळतात. हो, उकरड्यावर घोळतात त्यांना सुद्धा चपात्या मिळायला लागल्या. वडापाव सुद्धा भेटतो त्याच्यामध्ये. कशात आलं लक्षात. ज्याचं खावं मीठ त्याच काम करावं. बरोबर आहे नाही सिस्टमला. ज्याचं मीठ खाल्लं त्याचं काम नीट करावं लागत असतं. ज्याच्या दरवाजामध्ये कुत्रा आहे तो चोखंडच भाकरी खातो, पण राखण त्याचीच करतो, दुसऱ्याची करत नाही. पण माणूस एवढा बेईमान झाला. हो, खाल्लं पिल्लं तिकडेच गेले बिचारे, झोपले. असू दे, आपल्याला काय घेणं देणं नाही. आपला परमार्थ आपण करायचा. इथं आपल्याला गर्दीची गरज नाही, दर्दीची गरज आहे. हो, लाख नको, एकच हवाय पण चतुर पाहिजे. राजा परीक्षितीला ज्यावेळेला भागवत सांगायचंय, मरण 7 दिवसावर आलेलं आहे, भागवत सांगायचंय. पण ऐकणारा ज्या वेळेला चतुर वक्ता भेटला त्यावेळेला सुखदेवजी आले. कुठे आले? ऐकणारा लायकीचा असला पाहिजे, सांगणारा सुद्धा त्याच्यापेक्षा दुप्पट लायकीचा असला पाहिजे. नुसतं ऐकणारच नाही, सांगणारा सुद्धा असला पाहिजे. दोन्ही अधिकारी असेल तर ती वस्तुस्थिती, त्या वस्तूची देवाणघेवाण होत असते. त्या पद्धतीनं सांगितलं की ऐकणारा आणि सांगणारा दोघंही लायकीचे असले पाहिजे. अहो, ऐकणारे सोन्यान पिवळे बिचारे, ऐकणारे चतुर आहे पण सांगणारे गैरहजर आहे, म्हणून वस्तुस्थिती जमत नाही. विठ्ठल विठ्ठल. परमार्थ हा नोहे लेकरांच्या गोष्टी, परमार्थ लेकराच्या गोष्टी नाही. आता कोणी उठावं कीर्तन करावं, कोणी उठावं कीर्तन करावं. मी सांगत नाही मलाच बोलवा म्हणून, मला नाही बोलवलं तरी चालेल, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. माझा परमार्थ एकांतच. अहो, मला स्वतः एकटीला सुद्धा परमार्थ करता येतो, एकटीला सुद्धा परमार्थ करता येतो. बरोबर आहे की नाही? मंदिरात जाऊन बसायचं, देवाला सांगायचं, कशाला इकडं तिकडं फिरायचं. परंतु चांगलं जर बारकाईनं जर विचार केला काका, तर आज आता पहिलीच बोलले मी, 1 लाखामध्ये 1 अभंग विकले गेला. पैसा करता परमार्थ सुरू झालेला आहे. कशा करता? पैसा करता. तुला मिळतं माल मिळतं, तुला मिळतं माल मिळतं, माल देता कीर्तन का दुसऱ्याला देताय, माल देताय कीर्तन का दुसऱ्याला देताय, असं कॅम्पिटिशन सुरू झालेलं आहे. काय झालं? हे कॅम्पिटिशन सुरू झालेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये कोणतंच काही नाही, नुसता बाजारभाव चालू झालेला आहे. कशाचा? त्या परमार्थाचा बाजारभाव चालू झाला. आता इलेक्शन झालं प्रत्येक ठिकाणी. इकडे झालं तुमच्याकडे, तिकडे आमच्या जालना जिल्ह्यामध्ये पण झालं. तुमच्याकडं इलेक्शन कशाचं होतं? पंतप्रधानचं होतं का? ते मला काही माहित नाही बरं, मी राजकारणात नाही म्हणून विचारते. महानगरपालिकेचं होतं का? झालं मग जिकडं तिकडं. हा शहा तक. जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत
लगे गरीबातल्या गरीबाला सुद्धा. आणि एकदा का निवडणूक झाली की मग तुम्ही कोण ना मी कोण. बरोबर आहे का नाही बरं? पण परमार्थामध्ये तसं नाहीये. एकदा जर भगवान परमात्म्याच्या समोर तुम्ही जर हात जोडून उभं राहिलात आणि त्याचं नामचिंतन जर केलं तर तो तुम्हाला कधीच विसरणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ते सांगतात की तुला प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर राजा संतांकडे जावं लागेल. इथं नाहीये. हा शहर भाग आहे पण काही ठिकाणी डोंगराळ भाग आहे. डोंगराळ भागामध्ये पूर्वीच्या काळामध्ये पारधी लोक राहायचे. त्यांना माहिती नव्हतं कशाने काय होतं ना आपल्याला काय खायचंय. पक्षी मारायचे आणि आपला उदरनिर्वाह त्याच्यावर चालू ठेवला होता. असं बरंच त्यांचं चालू होतं. बरेच पारधी फिरत होते जंगलामध्ये. परंतु एक साधू महाराज त्या ठिकाणी पंढरपूरला जाता जाता त्याच रस्त्याने निघाले होते. एका पारध्यानं पाहिल्याच्या नंतर विचारलं का हो बाबा कुठून आलात? म्हणे माहिती नाही. कुठे चाललात? म्हणे माहिती नाही. आता याचं चाललं होतं धडाका पक्षी मारणं. म्हणे मग तुम्हाला माहिती नाही कुठे जायचं? मग एक काम करा, माझं कुटुंब माहेरी गेलेलं आहे, चला माझ्या घरी. बाबांनी सांगितलं ठीक आहे येतो म्हणे तुझ्या घरी. यांनी बाबाला घेतलं आणि कुटियामध्ये गेला. कुटियात गेल्याच्या नंतर बाबाला बसवलं एका गोनपाटावर. गोनपाट म्हणजे ते पोतळी पूर्वीचे काळ्या धारीचे. तुम्ही गावाकडचे असेल तर तुम्हाला समजल आणि तुम्ही संभाजीनगरचेच असेल तर तुम्हाला नाही समजणार. काळ्या धारीचं पोत. मग ते पोतं आथरलं त्याच्यावर बाबाला बसवलं आणि बाबाला विचारलं बाबा तुम्हाला कुठल्या पक्षाची मेजवानी आवडती? बाबा तुम्हाला कुठल्या पक्षाची मेजवानी आवडती? बाबा मोठाल्या माळीचा होता. मोठाल्या मण्याची माळ होती बाबाच्या गळ्यात. त्याने सांगितलं अरे राजा माझ्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. मला कुठल्याही पक्षाची मेजवानी कशी आवडेल बरं? नाही बाबा सांगा तुम्हाला कुठल्या पक्षाची मेजवानी आवडते? त्यानं सांगितलं मला पक्षाची मेजवानी मला का विचारतोय? म्हणे तुम्ही सांगा. आता बाबा चतुर होते. बाबांनी सांगितलं ठीक आहे सांगतो म्हणे माझा पक्षी. पण तू आणशील का? म्हणे नक्कीच आणील बाबा. बाबांनी पक्षाचं वर्णन करायला सुरुवात केलं. दादा पारधी ऐकताय? ऐक पारद्या. सांगा ना बाबा मी ऐकतोय. माझ्या पक्षाला 4 हात आहे. माझ्या पक्षाला 2 पाय आहे. माझ्या पक्षाच्या 4 हातामध्ये आयुध आहे. शंख चक्र पद्म गदा. माझ्या पक्षानं पितांबर परिधान केलेला आहे. माझ्या पक्षाला मोरपिसाचा मुकुट घातलेला आहे. आणशील? नक्कीच आणील बाबा. पारद्यानं धनुष्यबाण हातामध्ये घेतला. जंगलामध्ये निघला गेला. अरण्यामध्ये फिरू लागला. फिरता फिरता 2-3 दिवस निघून गेले. पारद्याच्या पोटामध्ये अन्नाच कण नाही, पाण्यास थेंब नाही. पारद्याला मूर्छा आली आणि पडला. पण त्यांना सांगितलं की हा पक्षी आम्ही कधीच पाहिला नाही. मग कधी पाहिला होता का आपण? कधी पाहिलं? पाहू आपण. पण संताला शरण जाऊ तेव्हा पाहूच. नक्कीच गॅरंटी आहे, शाश्वती आहे. हा पक्षी मी कधीच पाहिला नाही. त्याला झोप लागली. झोपेमध्ये स्वप्नामध्ये तो पक्षी आला. पक्षी आल्याच्या नंतर हा त्या पक्षाच्या पाठीमागे पळू लागला. पळता पळता तो थकला. परत डोळे उघडले आणि विचार केला की हा पक्षी मी स्वप्नात पाहिला नक्की पक्षी आहेच. आता आपण काय करू? फिरूत पण विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास आपला असला पाहिजे. अडळ विश्वास असला पाहिजे. विश्वास जर नसेल तर काही फायदा नाही बरं. परमार्थ करून सुद्धा विश्वास असायला पाहिजे आपला. आणि मग त्या ठिकाणी मात्र पारधी पुन्हा फिरायला लागला. 3, 4, 5, 6, 7वा दिवस उजाडला. पारध्याला अजूनपर्यंत पक्षी सापडत नाही. परंतु पारध्यानं विचार केला की मी माझ्या सद्गुरूला तोंड दाखवणार नाही. पारध्यानं जंगलामध्ये सगळी लाकडे जमा केली. चित्ता रचली. चित्तेवरती जाऊन बसला. आग लावणार आणि तेवढ्यात पक्षी आला. अंतकाळी तैसा संकटाच्या वेळी हरितया संभाळी हा संत सज्जनांनी घेतली. म्हणतात तुम्ही तो हरिपाठाचा अभंग. 28वा अभंग आहे तो. अभंग हरिपाठ असते 28. ते 2 अभंग तर कटून टाकले लोकांना. खरे अभंग घेतच नाहीये. घेतच नाहीये. पक्षी आला आणि याच्या खांद्यावरती येऊन बसला. ज्यावेळेला आग लावणार तेवढ्यात पक्षी आला. खांद्यावरती येऊन बसला. पारध्यानं पाहिल्याच नंतर 2 पाय पकडले. तोंडापुढे पक्षाला पकडलं. पक्षाला पकडल्याच्या नंतर त्याला दुष्णे देणं सुरू केले. का रे म्हणे मूर्खा? कोणाला म्हणला तो? कोणाला म्हणतोय? पारधी पक्षाला. मग तो पक्षी काय साधा होता काय? पक्षाला म्हणू लागला का रे मूर्खा आजपर्यंत सापडला असता
तर माझ्या सद्गुरूला तुझी मेजवानी मी बनवून दिली असती. आजपर्यंत का सापडला नाहीस राजा? पक्षी नुसता टिक 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 पाहत होता. हा नुसता पाहत राहिला. पाहत राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यानं ते पक्षाला मारीत मारीत घरापर्यंत आणलं, कुट्यापर्यंत आणलं, जाळ्यात टाकला पक्षी आणि उभ्यानं जाळं फेकून दिलं कुट्यामध्ये. सद्गुरूकडे धावत धावत गेला. महाराज महाराज मी पक्षी आणलं, महाराज मी पक्षी आणलं. कुठे? कुट्यात टाकलं. महाराजाला वाटलं यानं कशात पक्षी आणला, पण जिद्द असते कुठल्याही कार्याची. जिद्दीशिवाय कुठलंच काम होऊ शकत नाही. महाराजांनी सांगितलं दाखव बघू. एकच्या पाठीमागे एक आणि निघाले. त्या ठिकाणी मात्र भगवान परमात्मा त्या जाळ्यामध्ये आतून पाहत होते. तो महात्मा त्या ठिकाणी दरवाजामध्ये येऊन उभा राहिला आणि त्या पक्षाच्या समोर पाहिलं तर त्या पक्षाला खरं 2 हात 4 हात 4 हात आहे, 2 पाय आहे, 4 हातामध्ये आयुध आहे, शंखचक्र गदा आहे, पद्म आहे, पितांबर परिधान केलेला आहे, मोरपुसाचा मुकुट सुद्धा आहे. भगवंताच्या पुढे त्या महात्म्याने हात जोडले. सांगितलं माझ्या या बोळ्या पारद्यानं तुम्हाला ताकीद केली असेल तर त्याच्या अपराधाची क्षमा असू द्या. भगवान परमात्मा हात जोडून उभा राहिला. एका पारद्याला एका महात्म्याच्या संगतीमध्ये काय झालं? कुणाची प्राप्ती झाली? देवाची. मग पहिल्या चरणात म्हणा हरी प्राप्ती शिव पाय, हरी प्राप्ती शिव पाय, हरी प्राप्ती शिव पाय, हरी प्राप्ती शिव पाय, जोरात वा वा. यांच्यासाठी काही यांच्यासाठी काही यांच्यासाठी टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. टाळी वाजल्याच्या नंतर ताई ऐका ना ताई, टाळी वाजल्याने काय होतं सांगू तुम्हाला? कीर्तनामध्ये आवर्जून टाळी वाजवायला पाहिजे. भगवान परमात्मा आपल्याला टाळीत सापडू शकतोय बरं का. त्याच्यानंतर आपण टाळी वाजवत असताना या तळ हातावर आपल्या पूर्ण शरीराच्या नसा आहेत. या तळ हातावर पूर्ण शरीराच्या नसा आहे. टाळी वाजवल्याच्या नंतर त्या नसाला एखादी चिपकलेली जर असली तर तिला चालना मिळते. आपल्याला अटॅकचा झटका येऊ शकत नाही, म्हणून टाळी वाजवायची. विठ्ठल येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने,
साधन साधायचं आहे. नाथबाबा सांगतात की मी साधन साधलं आणि तुम्हाला सुद्धा साधन साधायचं आहे. मग कोणत्या पद्धतीचं साधन आहे आणि कसं साधायचं आहे. मग आपण संताला शरण जातो त्यावेळेला आपल्याला साधन साधता येतं. संताला शरण जातो का नाही, काय जातो का नाही बरं. आणि जोपर्यंत संताला शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला साधन साधता येईल का. मग संताला शरण जायचं, पण कोणत्या संताला शरण जायचं, कोणत्या पद्धतीनं जायचंय. संताला शरण जायचं पण कोणत्या पद्धतीनं जायचंय, कशा मार्गाने जायचंय. पंढरपूरला जातोय आपण, पण कुठल्या कुठल्या मार्गाने जातोय, कोणी कोणत्या मार्गाने जातं, कोणी कोणत्या मार्गाने जातंय. भगवान परमात्म्याने अर्जुनाला 2च मार्ग सांगितलेला आहे. मार्ग 2च आहे, पण 2 मार्ग कुठले आहे अर्जुना ऐक बर का. अर्जुना, ऐश्या अनादिया दोन्ही वाटा, एकी उजू एकी आवाटा, बुद्धिपूर्वक सुबटा दाविल्या तुझं. एक आड मार्ग आहे आणि एक सरळ मार्ग आहे. मग सरळ मार्गाने संत गेले आणि आड मार्गाने आडबंग गेले. आडबंग म्हणजे ज्याला काही समजत नाही, ज्याला काहीच कळत नाही, काही कळत नाही म्हणजे तुम्ही म्हणाल मग ते वेडच असेल. अहो येड परवडलं पण शान परवडत नाही. विठाल येणे साधती साधने तुटती भावाची बंधने. साधन म्हणजे नेमकं काय. आता तुम्ही संभाजीनगरला राहता, कोणाकोणाकडं 50 लाखाची गाडी आहे, कुणाकडं 1 करोडची गाडी आहे, कुणाकडं 25 लाखाची गाडी आहे ना. तुमच्याकडे गाड्या 4 व्हीलर आहे ना, कोणाकडं 2 व्हीलर पण आहे, पण तिला पण 2 लाख रुपये लागू शकतात. मला तुम्ही सांगा तिथून इथपर्यंत येण्याकरता आपण वापर कशाचा केला. आता जर मला पायाने यायचं असतं तर राजूरपासून मी इथपर्यंत कधी आले असते बरं, किती वेळ लागला असता मला इथे यायला. म्हणून आपल्याला साधनाची गरज आहे का नाही. मग साधन म्हणजे नेमकं काय. आता तुम्ही मला सांगा दादा महाराज, तुम्ही दादा तुमचं नाव विसरले मी. वैजनाथ महाराज. वैजनाथ महाराज तुमच्याकडे 4 व्हीलर आहे. मग काय महाराज तुम्ही आता असं चालू झालं बरं का. बरोबर आहे, बरोबर. हो, फोन करून अगोदर विचारता 4 व्हीलर आहे का तुमच्याकडे. नाही हो, मग नाही. हो, पुढच्या वर्षी घेऊ आपण. मी पण घेईन आणि तुम्ही पण घ्या. मला हाय तशी मोडकी तोडकी, पण ती लगेच अर्ध्या रस्त्यात बिघडून जाते. 50 लाखाची गाडी घेतली दादा, ऐका बरं दादा. 50 लाखाची गाडी घेतली, 10,000चं त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल घातलं, 25,000 रुपये महिन्याचा ड्रायव्हर ठेवला. गाडी कशावर चालते प्रश्न आहे माझा. गाडी कशावर चालते दादा. तिकडचे दादा बोला बरं, वरती बसलेले. डिझेल पेट्रोल अजून गाडी कशावर चालते दादा बरं सांगा बरं. रोडवर, डिझेलवर, पेट्रोलवर गाडी कशावर चालती बरं दादा. हा खरंच. विठ्ठल 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 विठ्ठल. हेच खरं उत्तर आहे. गाडी डिझेलवर नाही, पेट्रोलवर नाही, ते तर लागणारच आहे. गाडी ड्रायव्हरवर नाही. गाडीत तुम्ही 10,000चं डिझेल टाका, पेट्रोल टाका, 25,000 रुपये महिन्याचा ड्रायव्हर ठेवा, परंतु गाडीच्या चाकामध्ये जोपर्यंत टायरामध्ये टुपामध्ये हवा नाही तोपर्यंत गाडी चालेल का दादा. ऐका ना. येणे साधती साधने तुटती भावाची बंधने. दादा गाडीला जर टायर टूप नसेल तर गाडी पुढे पळेल का नुसत्या डिझेलवर. ऐका ना दादा, मला जर कमी दिसायला लागलं 50 वर्षाच्या पुढे निघले मी दादा. ऐका ना, केवढा मोठा ड्रायव्हर जर असेल आणि गाडीच्या चाकात जर हवा नसेल तर गाडी एका ठिकाणी पडेल का गाडी रोडवर चालेल. केवढं पेट्रोल भरलं त्या गाडीमध्ये, गाडी चालू केली, गाडीच्या टायरामध्ये हवा नसेल तर गाडी चालेल का रोडवर पडेल. जोपर्यंत त्या गाडीमध्ये हवा आहे. कोणत्या गाडीत, कोणत्या गाडीत. तुमची गाडी कशावर चालली बरं.
ही 2 पायाची गाडी कशावर चालली म्हटलं. बाबा तुम्ही खरंच सांगा तुमची गाडी कशावर चालली. जर वारा निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा. वारा निघून गेल्याच्या नंतर गाडीच्या टायरातली हवा निघून गेल्याच्या नंतर गाडी जशी थप्पीला लागती तशीच आपली पण गाडी येणे साधती. कळलं साधन. अनमोल किमतीचं साधन भगवान परमात्म्याने दिलेलं आहे. जोपर्यंत पाय मजबूत आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करायची आहे. जोपर्यंत हात मजबूत आहे तोपर्यंत हातानं टाळी वाजायची आहे. जोपर्यंत डोळे चांगले आहे, आपली नजर चांगली आहे तोपर्यंत चांगलं पाहायचंय. जोपर्यंत आपले दात चांगले आहे तोपर्यंत आपल्याला चांगलं चावायचंय. जोपर्यंत आपले दात मजबूत आहे तोपर्यंत आपल्याला चांगलंच खायचंय. जोपर्यंत आपली वाणी चांगलं बोलते तोपर्यंत आपल्याला चांगलंच बोलायचंय. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, 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 करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे. जय श्री राधे. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, आव भरी. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भा. बस माझी तब्येत बरी नाही, 5 लाईन लावले आता तरी पण आले. म्हणलं गेले नाही तर हे म्हणते की ती बाई कुठतरी वाढून आला असं म्हणून गेली. इकडं आली नाही. त्याच पद्धतीनं इथपर्यंत येण्याचं केलेलं आहे. असो, येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. साधन आपण चांगल्या पद्धतीनं जर साधत नेलं दादा, आपण तिथपर्यंत साधन चांगल्या पद्धतीनं नेलं तर आपलं भाऊसागर नक्कीच बाद झाल्याशिवाय राहणार नाही. भाऊसागरातून आपल्याला पलीकडे निघून जायचं आहे. भाऊसागर तुलंब भरलेला आहे. आता भाऊसागर नेमका कसा आहे, तुमच्या गावाला मला यायचं आहे पण तुमच्या गावाला मध्ये आडवी नदी येते. नदी आहे का तुमच्या गावाला? गावाकडं असेल, इकडे पण असेल कुठतरी. तुमच्या गावाला मला यायचंय, मध्ये नदी आडवी आलेली आहे. त्या नदीच्या काठी मात्र मला पलीकडे तिकडून त्या किनाऱ्याहून या किनाऱ्यावर यायचं. पण माहिती नाही पाणी कुठं खोल आहे, ते पाणी कुठं उंच आहे कुठं खोल आहे हे माहिती नाही. पण नदीच्या काठी एक महात्मा बसलेला होता आणि त्यानं काळा चष्मा लावलेला होता. मी म्हटलं काका मला पलीकडच्या गावाला जायचंय. काकांना सांगितलं ताई उजव्या हाताला वळ, परत डाव्या हाताला जा, पुन्हा उजव्या हाताला जा, पुन्हा डाव्या हाताला जा. अशा पद्धतीने मला तो सांगत होता. आता मी विचार केला आणि विचार केल्यानंतर म्हटलं काका तुमचा काळा चष्मा काढा बरं एकदा. काकान काळा चष्मा काढला, दोन्ही डोळ्यानं भितड आंधळा होता. मग काका कधी पाण्यात उतरला असं सांगा बरं तुम्ही मला. माझा विश्वासच बसला नाही. त्याच्यानंतर पुन्हा बाजूला वळली. पुन्हा बाजूला वळल्याच्या नंतर एक महात्मा त्या ठिकाणी बसलेला होता. म्हणलं काका मला पलीकडच्या गावाला जायचंय, पाणी कुठं खोल आहे कुठं उतळ आहे, मला मी जर बुडले तर सांगता येणार नाही, पण मला पलीकडे जायचंय, सांगा ना मी कशी जाऊ. काकांनी सांगितलं ताई माझ्या खांद्यावर बस, मी तुला वाहून नेतो. मी विचार केला, म्हणलं काका जरा उभं राहा. काकांनी सांगितलं मला पायच नाही. म्हणलं मग मला तुम्ही वाहून कसं नेसाल, मला तुम्ही पलीकडे वाहून कसं नेसाल, दोन्ही पायान पांगळा. त्याच्यानंतर त्याच्यावरही माझा विश्वास बसला नाही. परत मी जे का बाजूला वळल्या गेले, पण बाजूला वळल्या गेल्याच्या नंतर एक धाकट महात्मा त्या ठिकाणी येत होता. आणि आल्याच्या नंतर मी बाबांना विचारलं, बाबा मला पलीकडच्या गावाला जायचं आहे, परंतु कोणत्या मार्गाने जाऊ, मला जाता येत नाही, सांगा ना बाबा. बाबांना सहजगत्या माझ्या हाताला पकडलं आणि पहिल्या तीराला नेऊन सोडलं. महात्मा माझ्या प्रारब्धामध्ये माझ्या ऋणी उतरलेला आहे, मला पलीकडे वाहून
नेलेला आहे, दृष्टांत संपलेला आहे, याचा जो सिद्धांत आहे. पहिला जो आंधळा भेटला मला, तुमचं इकडून तिकडून ऐकलं, इथं सांगण्याचा प्रयत्न केला, अनुभव शून्य, अनुभव शून्य. त्याच्यावर माझा विश्वास बसला नाही. दुसरा मला पांगळा भेटला. पांगळा भेटल्याच्या नंतर त्यानं सांगितलं, ताई मी तुला वाहून नेतो. त्यानं या ग्रंथातलं काढलं, त्या ग्रंथातलं काढलं, परंतु आत्मप्रचिती काही घेतलेली. आणि जोपर्यंत आत्मप्रचिती माणसाला येत नाही तोपर्यंत त्यांना इकडचं तिकडचं हो काही फायदा नाही त्याच्यामध्ये. म्हणून माझा त्याच्यावर सुद्धा विश्वास बसला नाही. त्याच्यानंतर मला धाकट बाबा भेटले, हाताला पकडलं, ब्रह्मनामाचा उपदेश केला आणि सांगितलं, ताई हे पाणी डबक्या एवढंच आहे. येणे साधती साधने तुटती भावाची. हा, तिथून मला जाण्याला उगम मिळाला, पुढे मला मार्ग मिळाला, ब्रह्मनामाचा उपदेश झाला. महात्म्याने त्या ठिकाणी मला माझ्या स्वरूपामध्ये आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्राप्ती करून दिली. नाथबाबा सांगतात दुसऱ्या चरणामध्ये, येणे साधती साधने वाजल्यावर सुंदर आहे. महिला मंडळ खूप तयार झालं बरं तुमचं. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने, संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही. संतांशिवाय जीवाला प्राप्ती नाही, अन्यथा होणार सुद्धा नाही. हो, जो देवाच्या बरोबरीला जात होता, देवाच्या संगतीला जेवत होता, देवाच्या संगे राहत होता, पण संताची प्राप्ती झाली नव्हती. कुणाला? हा, नामदेवरायला देवाची प्राप्ती झाली नाही. अखंड जयाला देवाचा शेजार. कार्य अहंकार गेला नाही. कार्य नामा, अरे तू देवाच्या सानिध्यात राहतो पण तुला देव का कळत नाही? देवाच्या सानिध्यात राहतो पण देव का कळत नाही? नामदेवरानं विचार केला, देवा मी तुमच्या बरोबर जेवतो, तुमच्या हातून तुम्ही माझ्या हातून दूध पिता, तुम्ही माझ्या हातून नैवेद्य खाता, मला आणखी काय पाहिजे? तुम्ही माझ्या बरोबर गप्पा गोष्टी करता, मला आणखी काय पाहिजे? बस मला दुसरं काहीच नको. देवानं सांगितलं मी असा नाही बरं का. देवानं सांगितलंय मी असा नाही बरं का. ह्या नावारूपाला आणलंय मला नावारूपाला संतांनी आणलेलं आहे, पण मी असा नाहीये. मग तू आहे कसा देवा? देवानं सांगितलं, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार निर्गुण निराकार, तुझी रघुराया मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा, मै गुलाम तेरा. अरे मला रंग नाही रूप नाही वर्ण नाही छाया नाही, पण मी संतांचा गुलाम आहे. देव
संतांचा गुलामी बरं खरंच. मला रंग नाही रूप नाही, पण या संतांनी मला अंमलात आणलं. मीटिंग बसली होती, संत एकांती वैसले सर्व हे सिद्धांत शोधिले, अज्ञान दृष्टी अवलोकिलं ते एक श्रीहरीचे नाम, आणि म्हणून मला यावं लागलं. नाहीतर नाथ भागवतामध्ये सांगितलं, संत माझे गुरु मी तयाचा चेला, त्यानेच माझ्या नामाचा विस्तार केलं. एरवी कोण पुसत होते मला कोणीच विचारत नव्हतं, मी होतो तसाच होतो. पण नामदेवा तुम्हाला का ओळखत नाही? नामदेव महाराज म्हणतात, आता कोणतं ओळखायचं राहिलं नाही म्हणे, तुम्हाला ओळखलंच नाही. आणि ज्या वेळेला संत संमेलन भरलं, संताविन प्राप्ती नाही, ज्यावेळेला संत संमेलन भरलं पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये, हो सकल संत त्या ठिकाणी आले. ज्ञानोबा आले, निवृत्तीदादा आले, सोपन काका, मुक्ताबाई, सगळे संत त्या ठिकाणी जमा झाले. आणि पांडुरंगानं सांगितलं, जा वाळवंटामध्ये, सगळे संत आले, तू पण जा. आता नामदेवराय गेले आणि ते देवाच्या बरोबर राहतात, म्हणून ज्ञानदादानं सांगितलं, यांच्या पाया पडा. कोणाच्या? यांच्या पाया पडा. नुसतं कीर्तनकाराच्याच पाया पडू नका बरं. खरंच सांगते मी तुम्हाला, हो काही फायदा नाही. खऱ्या संतांच्या पाया पडा. हो आपलं जन्म मरणाचं रहाट गाडगं चुकवल्या वाचून राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानदादांना सांगितलं, हे खरे संत आपलं हे आलेत म्हणे, हे नामदेव यांच्या पहिलं पाया पडा म्हणे. का म्हणे? ते देवाच्या बरोबर राहतात. निवृत्तीदादा उठले, नामदेवाच्या पाया पडले. सोपन काका उठले, नामदेवाच्या पाया पडले. ज्ञानदादा उठले, नामदेवाच्या पाया पडले. सगळे संत पाया पडले. मुक्ती अशीच उभी राहिली. म्हणे मग ते काय झालं म्हणे, तू पण पडणं पाया म्हणे, राहू दे जरा. मुक्ताबाई होती ती, हो जरा कठीणच होती माझ्यासारखी, मी थोडी कठीणच. मुक्ताबाई जरा बाजूलाच राहिली. म्हणे काय पाय पाडता म्हणे, तो वागतो का म्हणे? अरे ऊसाच्या शेजारी, जसं ऊसाच्या शेजारी एरंडाचं झाड लावतात, पण ऊसाची गोडी एरंड घेतं का? ऊसाचे शेजारी एरंडाचं झाड गोडी नाही, पाडाची फाडाची, त्याच्या सगळ्या चिफाडत निघतील, पण त्याला गोडी, हो ती ऊसाच्या शेजारी पण गुण घेत. तसं बोरीचं झाड चंदनाचा गुण घेऊ शकतं, पण एरंड गुण घेऊ शकत नाही. म्हणता असं एरंड आहे म्हणे. तुम्ही सगळे त्याच्या पाया पडलात आणि तो वाकला का वाकला नाही? का नाही वाकला म्हणे? बरं जाऊ दे म्हणे, आपण घट तपासू म्हणे. सगळे घट तपासायचे आता. संताविन प्राप्ती नाही, आयशे वेद, आणि सगळ्याचे वयवृद्ध होते. तिथे कोण? गोरबा काका. गोरबा काका त्या ठिकाणी मडके थोपटत होते थोपटण्यानं. मुक्ती जशी पळत पळत गेली, सांगितलं गोरबा काका चला म्हणे. काय करायचं म्हणे? मडके तपासायचे, घट तपासायचे. मुक्तीनं गोरबा काकाला पुढे घालून आणलं आणि सगळे मडके बसवले. सगळे मडके बसवले. मडके बसवल्याच्या नंतर एक एक घट तपासणं सुरू केला. बरं काय साहेब, एक एक घट तपासणं सुरू केला. पहिला घट तपासला निवृत्तीदादाचा, तो पक्काच होता. दुसरा तो कोणाच्या सानिध्यात पक्का झालता? बरं निवृत्तीदादाचा घट कोणाच्या सानिध्यात पक्का झालता? गहिनीनाथाच्या. हाच परमार्थ आहे. निवृत्तीदादाचा घट गहिनीनाथाच्या सानिध्यामध्ये जसा पक्का झाला, तसा तुमचा पण पक्का करा ना. हा पोकळच आहे ना, हो कधी फुटेल पत्तावा लागणार नाही त्या घटाचा. तो पक्का आहे घट. मग निवृत्तीदादानं कृपा केली ज्ञानदादावर. ज्ञानदादाचा घट पक्का झाला, तोही फुटला नाही. ज्ञानदादानं कृपा केली सोपान काकावर, तोही घट पक्का झाला. मुक्तीवर कृपा केली, तोही घट पक्का झाला. आणि आता नंबर लागला नामदेवरायाच्या. नामदेवरायाच्या डोक्यामध्ये थोपटणं जाणार तेवढ्यात सांगितलं, फुटलं फुटलं फुटलं, पळा पळा पळा, रक्तबंबाळ झालो आणि मंदिरात धावत धावत गेले. कोण? संताविन प्राप्ती आयुष्य वेद देती वाही. अहो नामदेवराय पळत पळत गेले, देवाला सांगितलं फुटलं म्हणे. आणि काय सांगता म्हणे तुम्ही? माझे संत आले, सौदागर आले, त्यांची ती भाषा सुद्धा आम्हाला कळत नाही. काय भाषा आहे म्हणे त्यांची? काय बोलतात ते? कैकड्याची वाणी करती गुड गुड, कैकड्याची वाणी करती गुड गुड, कैकड्याची वाणी करती गुड गुड, कैकड्याची वाणी करती गुड गुड. त्यांचे तेही गुड, त्यांचे तेही गुड, उमजे ना कैकड्याची वाणी करती गुड गुड, कैकड्याची वाणी करती गुड गुड.
त्यांचे शब्दच मला कळत नाही म्हणे. तुला कसे कळेल राजा? अरे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, पाण्यातील मासा झोप घेतो कैसा. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, तेव्हाच कळेल राजा तुला. तसं कळणार नाही बरं. एवढं सोपं नाही आहे आणि एवढं अवघड सुद्धा नाही आहे. हो, ज्या वेळेला आपण पूर्णच का पोळी खाल्ल्यावरच गोड लागली का खायच्या आधी गोड लागली? दाखवा दाखवा मग. चौबदार बाबांनी गुळ खाल्ला, ते म्हणे गोड आहे, मग गोडी दाखवा. जशी गुळाची गोडी दाखवता येत नाही तसा भगवान परमात्मा तुम्हाला दाखवता येत नाही. हो, गुळाची गोडी ज्या वेळेला तो गुळ टाळ्यावर जाईन जिवेच्या, तेव्हा त्या जिवेला त्याची गोडी कळते. आता खाल्ला, आता गोड आहे का कसा आहे? द्या ना पोटात. आता गोडी नाही. जोपर्यंत जिव्हेच्या टाळ्यावर आहे तोपर्यंत गुळाला गोडी आहे. बरोबर आहे का नाही? मग गुळाची गोडी दाखवता येत नाही तसा भगवान परमात्मा दाखवता येत नाहीये. गणपती बाप्पा आतमध्ये वसलेला आहे, मूर्ती तयार केलेली आहे, मूर्ती रूपान आहे. पण मूर्तीमध्ये जे चैतन्य आहे, ज्या दिवशी ब्राह्मण मंडळाने प्राण ओतला त्या दिवशी त्याची प्राण प्रतिष्ठा झाली आणि त्या दिवशी ते गणपती बाप्पा झाले. तोपर्यंत ते काय होते? काय होते? मूर्ती होती. मूर्ती होती डोंगरातला लायकीचा दगड होता. डोंगरातला लायकीचा दगड होता. ताई कीर्तन लय नका ऐकू, कमी ऐका. मूर्ती घडवायची असेल तर वडारी दादा डोंगरात जातो, लायकीचा दगड पाहतो, त्याच्या डोक्यावर पाय देऊन छन्नी हातोड्याचे गावटे घालावं लागते. कुणाला? लायकीच्या दगडाला. छन्नी हातोड्याचे जोपर्यंत गावटे सोचत नाही तोपर्यंत त्याची मूर्ती बनत नाहीये. तसं तुमचं आमचंही. तुम्हाला जर परमार्थ करायचा असेल, तुम्हाला जर संत व्हायचं असेल, तर ज्यांनी येसुबा खेचराच्या लाता खाल्ल्या छातीमध्ये रक्त वकेपर्यंत, ज्यांनी शेण मारून अंगावर घेतलं, ज्या तुकोबराला बोरीच्या काट्यानं मारलं, ज्या नाथ बाबाची आपहेलना झाली, ते संत होऊन गेले. त्याने सुद्धा ते टाकेचे घाव सोसले म्हणून ते संत झाले. विठ्ठल विठ्ठल. संताविना प्राप्ती नाही आयुष्य वेद देती ग्वाही. नामदेवराय सांगतात की मला ते काही कळत नाहीये, परंतु नामदेवाला सांगितलं तुम्हाला संत कळून घ्यायचे असेल तर तुम्हाला इथून निघावं लागेल. बऱ्याच ठिकाणी गेले, नंतर औंढ्या नागनाथाला पाठवलं आणि ज्या ठिकाणी औंढ्या नागनाथाच्या ठिकाणी जे पिंड तयार झालेले 12 ज्योतिर्लिंग ते त्यांच्याच पायाखालचे. जे देऊळ फिरवल्या गेलं, ब्राह्मण मंडळी सांगायचे इकडून नाही तिकडून जा. ते मागून गेले की तिकडून देवळाचं तोंड व्हायचं. कुणाचं? का व्हायचं माहितीये? ज्या ज्ञानोबराच्या छातीत ज्याने लाता मारल्या ते त्यांचे गुरु झाले नामदेवरायाचे. कोण? येसुबा खेचर. पहा बरं तुम्ही. त्यांना ते शरण गेले आणि मग म्हणायला लागले, सद्गुरु नाही के पूर्ण कृपा केली, 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 कृपा केली, सद्गुरु नाही के पूर्ण कृपा केली, सद्गुरु माझे सुख माझ दावी येले डोळा, माझे सुख माझ दावी येले डोळा, माझे सुख माझ दावी येले डोळा, माझे सुख माझ दावी येले डोळा. नामदेवरायचा पहिला अभंग तिथला, पहिलाच बरं, औंढ्या नागनाथाचा. सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली निज वस्तू. निज म्हणजे जी दिसत नाही ती.
निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दावी येले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, काय उतराई हवी कवने गुणे, जन्म नाही येणे आयशी केले माझ्या सद्गुरूनं. म्हणून सद्गुरू वाचून सापडेना सोयन धरावे ते पाय आधी आधी नंतर नंतर नाही बरं का, मग मग नाही. म्हणून संताविन प्राप्ती नाही आयशी वेद देती वही. हो निज वस्तू दाविली माझी मज, ना तरी अर्जुन आहे बीज, पुढती सांग जेल तुझ यांतरीचे गुज जीवाचे. माझ्या जीवातली जी निज वस्तू आहे, ज्ञानोबराया सांगतात, जी निज गुज वस्तू आहे ती मला तुला सांगायची आहे बरं का राजा. बाबर वळण लागलं लेकराला, विठ्ठल विठ्ठल. हे वळण आतापासूनच आहे बरं का. पडिले वळण इंद्रिया सकळण भाव तो निराळा. बाबर काय आलं, कोणी सांगितलं त्याला जाय पाय पडायला म्हणून. हो आतापासूनच ते परमार्थ हा. हो परमार्थ कधी करायचं असतं. कोणी कोणी काय म्हणतं अजून काय तुझं काय परमार्थाच्या लायकच झालं काय तू, मग कधी. हो एकदा 32 गेली ना काका, मग परमार्थाच लायकीच नाही तू. नाही असं म्हणू नका बरं आहे, पण सांगते मी तुम्हाला ध्यानात राहत नाही, काय म्हणावं ते कळत नाही, राम म्हणावं का बाम म्हणावं हे सुद्धा समजत नाही. त्याच्याकरता पडिले वळण इंद्रिया सकळण भाव तो निराळा नाही दुजा. परमार्थ करण्याचा अधिकार हा सर्वांना आहे, सकळांशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, भगवंताच्या नामचिंतनाने प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु जी निजगुज वस्तू आहे, जी निज गोष्ट आहे, ती जर आपल्यापर्यंत आली तर आपल्याला वेळ लागत नाही देव पाहण्याकरता. हो संता विन प्राप्ती नाही आयशी वेद देती वही. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. आमचे मनोरथ पूर्ण करण्याकरता आम्ही इथपर्यंत आलो. एक बार सर्वांनी प्रेमाने आनंदाने हाताने वरती हात घ्या, जरा मोकळे करा, हाताने टाळेन मुखाने माझ्या पांडुरंगाचं परमात्म्याचं भजन करा. विठोबा एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ.
आपले मनोरथ आपल्याला पूर्ण करून घ्यायचे असेल तर आपण खरोखर सत्साधूला शरण गेलो पाहिजे. जोपर्यंत संताला शरण जात नाही तोपर्यंत आपले मनोरथसुद्धा पूर्ण होऊ शकत नाही. सज्जनो, ज्या महात्म्याच्या कृपा आधारे आपण आज इथपर्यंत या महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये आनंदाने राहतो, पण ज्यांच्या जीवावर राहतो त्यांच्या आपहिलनं काय चालू आहे हे सर्वांना माहिती आहे. जे बाउंड्रीवरती किती किती थंडीमध्ये आहे, किती किती बर्फामध्ये आहे, म्हणून आपण सुखाने या ठिकाणी आनंदाने राहतो, बागडतो, कीर्तनं करतो, प्रवचनं करतो, कथा करतो आणि सुखरूप त्या ठिकाणी आहे. त्यांचा जर चांगल्या बारकाईनं जर विचार केला तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे. कोणासाठी? जे बाउंड्रीवर उभे आहेत ना, त्यांच्यामुळं आज आपण जिवंत आहोत दादा. आपण म्हणतो किती पैसा करता गेले नाही. एक मातेची सेवा म्हणून गेलेले, मातेची म्हणजे या भारत मातेची सेवा करण्याकरता ते बाउंड्रीवरती गेलेले आहे. म्हणून आपण भगवान परमात्म्याला विनंती केली पाहिजे, भगवंताला काहीतरी मागितलं पाहिजे की आम्हाला काय व्हायचं ते हो दे, पण त्यांना आमच्याकरता सुखरूप राहू दे भगवान परमात्म्या. आणि म्हणून असं सुद्धा आपण मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं पाहिजे. त्यांच्या जीवावर आज आपण राहतोय. आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये सुखरूप आहोत, आपल्याला ज्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन करता येते, आपल्याला ज्या महाराष्ट्रामध्ये गायन करता येतं, आपल्याला ज्या महाराष्ट्रामध्ये दिंड्या काढता येत्या, आपल्याला ज्या महाराष्ट्रामध्ये आपण इकडून तिकडे जातो, एकमेकाच्या कंपाळाला बुक्का सुद्धा लावतो, आपण कुंकू सुद्धा कंपाळाला लावलेला आहे. कुंकू आहे का तुमच्या कंपाळाला? मी पण बाईचे त्या पण महिलाचे म्हणून बरं का. तुमच्या घरी आज कोणाच्या तरी घरी हळदी कुंकू होतं ना? एका बाईच्या घरी होतं. हळदी कुंकू होतं का टिकली कुंकू होतं? मला सांगा बरं, टिकली कुंकू होतं का हळदी कुंकू होतं? काय पाहते नुसते वटवट. हळदी कुंकू म्हणते, कुंकात पत्ता नाही कपाळाला. हा, कंपाळाला कुंकू डोक्यावर पदर. ऐका, कंपाळाला कुंकू डोक्यावर पदर, तिला म्हणतात इंडियन मदर, नाहीतर पाकिस्तानीच. काय सांगावं तुम्हाला. कंपाळाला बोट भर तरी कुंकू लावा. सौभाग्याचं लिहिणं आहे, सौभाग्याचं कुंकू बाई मी लावी ते कंपाळी, ओवाळी ते प्राणनाथ सांज सकाळी. सौभाग्याचं कुंकू जर आपल्या कंपाळाला, ती एक बाई म्हणे तू टिकलीच लावलेली. मी काय टिकली लावत नाही बरं का, मी खरोखर कुंकू लावते, मी कधीच टिकली लावत नाहीये. एक बाई आईच्या घरी आली होती, निरखून मला पाहत होती, या कीर्तनकार आहे काय, या कीर्तनकार आहे काय. म्हणलं हा होत आहे, ते मंडळीनं बोलवलं म्हणून आली. म्हटलं असो, ज्या महात्म्याच्या कृपा आशीर्वादाने आपण आज ज्या ठिकाणी कीर्तन करतो, प्रवचन करतो, भगवे झेंडे लावलेले आहे, ज्या मंदिरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे, ते जर जन्माला आले नसते तर काय केलं असतं? ते जर अवताराला आले नसते, भगवान शंकराचा 8वा अवतार आहे, भगवान शंकर परमात्म्याचा 8वा अवतार छत्रपती शिवाजी राजाचा आहे. शिवमहापुराणामध्ये बरंच काही सांगितलेलं आहे. तुळस आणि जालेंदर हा भगवान शंकराचा मुलगा आहे, ज्वालापासून निर्माण झालेला आहे. आता पुढच्या वेळेला सांगा, आता नाही, आता टाइम झालेला आहे. जालेंदर राक्षस आहे पण भगवान शंकराचा मुलगा आहे. डोळ्यातून ज्वाला निर्माण झाल्या, तो कुठे टाका म्हणून समुद्रात टाकल्या. समुद्राचं पाणी ज्वाला एक रूप झालं आणि जालिंदर तयार झाला. आणि महापतिव्रता श्री तुळस माता ही त्याला पत्नी म्हणून दिलेली आहे. विचार करण्यासारखी वस्तुस्थिती आहे. ज्याच्या जीवावर आज आपण खातोय, ज्याच्या जीवावर आपण आज उड्या मारतोय, ते विदर्भ देशामध्ये राजा शिंदखेडला मासाहेबाची आता जयंती झालेली आहे. राजाचा राज्याभिषेक झालेला आहे 2 दिवसापूर्वी, बरोबर आहे.
संभाजी राजाचा विचार करा तुम्ही, संभाजी राजाचा विचार करा, छत्रपती शिवाजी राजाचा विचार करा. संभाजी राजे जे लढत होते ते कशा करता लढत होते, कुणाकरता लढत होते हे सांगत होते. आता तुमच्या या शहराचं नाव काय झालं दादा? छत्रपती संभाजी. पहिलं काय होतं? तब्येत बरी नाही माझी. पहिलं काय होतं? औरंग बाज का बाद. आता काय झालं? आणि तेव्हा ठेवलं असतं तर, पण तेव्हा आम्ही घाबरून गुंड्या करत होतो, घरात पळत होतो. पण आता जिद्दी आलेत सगळे, रक्त सळसळतंय. छत्रपती शिवाजी राजाचं नाव जर घेतलं तर आमचं रक्त त्या ठिकाणी सळसळतंय. संभाजी राजाला त्यावेळेला सांगण्यात येत होतं, संभाजी 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 हा हमारे में आ जाओ, संभाजी हमारे में आ जाओ. संभाजी सांगत होता मैं हिंदू है, हिंदू रहने वाला है, संभाजी हमारे में आ जाओ. संभाजी राजे जराही सरकत नव्हते, संभाजी राजा जराही सरकत नव्हते. संभाजी राजांना विचार करायचं, संभाजी राजांना एकच वाक्य बोलायचं, मैं हिंदू आहे, मी हिंदू आहे, मी हिंदूच राहणार आहे. जराही सरकत नव्हते. संभाजी राजाच्या अंगावरती उकळलेलं पाणी टाकलं ताई. संभाजी राजाच्या अंगाची कात्री कात्री निघाली. संभाजी हमारे में आ जाओ. संभाजी सांगत होता मी हिंदू आहे, मी हिंदूच राहणार आहे, लढणार मी हिंदू करताच, धर्माचे पालन करणे खंड खंडन. हो, मी धर्माचं पालन करणार आहे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. आमचा एकच धर्म खरा आहे, तो आम्ही हिंदू आहे. संभाजी हमारे में जाओ. संभाजी राजाच्या अंगावर बुकळलेलं पाणी टाकलं, अंगाची कात्री कात्री निघाली. मिठाच्या गोण्या आणलं, संभाजी राजाच्या अंगाला मीठ घासळलं. संभाजी राजाच्या अंगाचा दाह दाह होऊ लागला. संभाजी हमारे में जाओ. संभाजी राजे म्हणत होते मी हिंदू आहे. संभाजी राजाचे इकडे हात बांधले, इकडे हात बांधले. संभाजी राजाच्या अंगाची कात्री कात्री लोळायला लागली. संभाजी राजाला 2 सळ्या ताप घातल्या, लालगुंद तापल्या, संभाजी राजाच्या डोळ्यात टाकल्या. संभाजी राजाचे डोळे बाहेर पडले. तरी संभाजी म्हणतो मी या हिंदूचा आहे, मी हिंदूच आहे, मी हिंदूच आहे. म्हणून काही वर्षाच्या नंतर या राष्ट्राला, या औरंगाबादला संभाजीराजे नाव पडलं. शोकांतिका आहे दादा, खंत वाटते जीवाला. कोणी जर औरंगाबाद म्हणलं तर जीव तापतोय. एक बाई चांगली आली, कंपळाला कुंकू लावलेलं, मला म्हणती मला औरंगाबादला जायचं. म्हणलं मला संभाजीनगरला जायचं. हा, विचार करण्यासारखी वस्तू आहे. त्या राष्ट्रातले आपण सज्जन आहोत, मग आपण का सरकायचंय बाजूला? मग जे छत्रपती शिवाजी राजे लढले ते कुणा संग लढले, ते कसे लढले, ते कसे लढले, कोणत्या पद्धतीने लढले, आणि ते सुद्धा सांगू लागले. ते काय सांगत होते? आम्ही कुणापेक्षा कमी नाहीये, आम्ही कुठे झुकणार नाहीये, आम्ही कुणाला मानणार नाहीये. सर्व समाजाचे मावळ्याजवळ घेतले होते दादा. कुठलाच समाज ठेवला नव्हता. मुस्लिम समाजाचे होते, माळी समाजाचे होते, तेली समाजाचे होते, मराठी समाजाचे होते, ब्राह्मण समाजाचे होते, सगळ्या राजपूत समाजाचे होते. सकल समाजाचे मावळ्याजवळ घेतले होते. कशाकरता? कशाकरता घेतले होते? किल्ले जिंकण्याकरता. हा राष्ट्र जिंकायचा होता. या राष्ट्राला, हिंदूला हिंदू समजून द्यायचा होता, मराठ्याला मराठी समजून द्यायचा होता, आणि म्हणून ते लढत होते. सिंहाच्या जबड्यात हात. हा, पूर्ण नाही म्हणायचं मला, एवढंच म्हणायचं. सिंहाच्या जबड्यात हात मोजी नदात, अशी ही जात मराठ्याची, अशी ही जात मराठ्याची, अशी ही जात मराठ्याची, अशी ही जात मराठ्याची. सिंहाच्या जबड्यात हात. हा, सिंहाच्या जबड्यात हात मोजी नदात, अशी ही जात मराठ्याची, अशी ही जात मराठ्याची, अशी ही जात मराठ्याची. ये मराठीचा नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. वा वा राजन, पुन्हा या महाराष्ट्राला दिवा लावा. हा, या
वा वा. ये मराठीचा नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी गेले गेले सुखाची वरी हो दिया जगा 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 हो दिया जगा. या जगाला सुख होण्याकरता दादा, या जगाला सुख होण्याकरता काका, या जगाला सुख होण्याकरता संत महाराज समारोत्तर टीकात्मक ज्ञानेश्वर सच्चिदानंद बाबा आदरले कपो झाला. माझ्या माऊली ज्ञानोबरांना मेलेले मुर्दे उठवले दादा तुम्हाला सुख होण्याकरता. माऊली ज्ञानोबरांना मेलेले मुर्दे उठवले दादा तुम्हा आपल्याला सुख होण्याकरता. वयाच्या 16 वर्षी, वयाच्या 16 वर्षी नवसा गावामध्ये एक अंधाऱ्या खांबाजवळ बसून संस्कृत भाषा प्राकृत केली ज्ञानोबरायनं. वयाच्या 16 वर्षी अंगातलं रक्त भवानी मातेला समर्पित करून हिंदवे स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी राजाने. म्हणून त्या ठिकाणी खंत वाटते जीवाला. प्रत्येकाला कळावं, प्रत्येकाला मिळावं आणि प्रत्येकाला आपलं आपलं ध्येय कळायला पाहिजे. प्रत्येकाला आपली आपली माय बहीण कळायला पाहिजे. हा, छत्रपती शिवाजी राजाच्या काळामध्ये ज्या वेळेला आपल्या माय बहिणीचे अपहरण होते ते जिजाऊ डोळ्यानं पाहते आणि जिजाऊ सांगते हे थांबवण्याकरता कोणीतरी सूर्य जन्माला यायला पाहिजे. हे थांबवण्याकरता कोणी जर सूर्य जन्माला यायला पाहिजे. म्हणून शिवाई देवीची भगवान शंकर परमात्म्याची विनंती करते जिजाऊ मासाहेब. जिजाऊ मासाहेब जर जन्माला आले नसतं, अवतराला आले नसतं तर हे थांबलं नसतं. म्हणून कुठतरी आपण त्या राष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी राजाच्या पावलावर पाऊल टाकून चालत राहा सज्जनो, तुम्हाला काही कमी पडणार नाही. सामान्य नव्हते ते, सामान्यातले सामान्य नव्हते ते. एक भगवान शंकर परमात्म्याचा अवतार होता म्हणून ते आपल्यापर्यंत आले सज्जनो. चांगला जर बारकाईनं जर विचार केला तर आपला वेळ झालेला आहे. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले ते माझे काय उरले पाईकपण. साळुंकी बोलत असे मंजुळवाणी शिकविता धनी वेगळ्याची अशी करविता तैशी केली कटकट वाकुडे का नेट तुम्ही संत जाणे. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल, तुम्हाला संताचा अनुभव जर घ्यायचा असेल तर इथं देवगिरी नावाचा किल्ला आहे. त्या देवगिरी किल्ल्यावरती तो जो डोंगर आहे, ज्या दगडावर नाथबाबांना तपश्चर्या केलेली आहे, दगडावरती बरं, त्या दगडाला जाऊन तुम्ही तिथं कान लावा. ते दगड काय म्हणतो आणि मग दुसऱ्या वेळेला माझा नंबर घ्या, फोन करून सांगा तो दगड असा म्हणतो. तो तुमचा खरा भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. तो दगड जो बोलतोय ना ते भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून नाथबाबा सांगतात एका जनार्दने संत पूर्ण करीती मनोरथ. माझे मनोरथ पूर्ण झाले. हो, नाथबाबा म्हणतात आमचे मनोरथ पूर्ण झाले. तुमचे मनोरथ तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे असेल तर या ठिकाणी मात्र सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. 4था दिवस निघून गेलेला आहे. उद्या 5वा 6वा 7वा 8वा काला झाला की आपल्या आपल्या घरला काला झाल्यावर हलावं लागत असतं सज्जनो. म्हणून अशा पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न केला. ओघातून एखादा शब्द जर माझ्याकडून या निघून गेला असेल, माझ्या प्रकृतीचा गुणधर्म समजून बाजूला टाकून द्या. महिला मंडळाला एकच विनंती आहे की आपल्या कंपाळाला कुंकू लावा, डोक्यावर पदर घ्या. आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो, संतांच्या भूमीमध्ये राहतो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि भारत हा देवाची भूमी आहे. भारतामध्ये देवाने अवतार कार्य केलेलं आहे, इतर ठिकाणी नाही. या भारतातच देव अवतारला आले आणि या महाराष्ट्रामध्ये संत अवतरीण झाले आणि त्या संताच्या भूमीमध्ये आपण राहतो, वावरतो. आपण सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे. वडीलधाऱ्याला मान दिला पाहिजे. आपल्या आपल्या आईवडिलाची आपण चांगल्या पद्धतीने सेवा केली पाहिजे. आपल्या मुलांमुलींवर चांगले संस्कार टाकले पाहिजे. मुलाला लवकर मोबाईल द्यायचा नाही, डिग्रीला गेल्याच्या नंतर द्यायचा, बरं का. हो, हात जोडून नम्रतेची विनंती आहे. म्हणून आपण त्या महाराष्ट्रामध्ये राहतो, आनंद वाटतो. महाराष्ट्र म्हणल्याच्या नंतर इतका जिव्हाळा उत्पन्न होतो की आम्ही कुठलचे म्हणे महाराष्ट्रातले. बाहेर जर गेल्यावर तुम्ही 4 धामाला जाताय का? तुम्ही 4 धामाला गेल्यावर कळन तुम्हाला महाराष्ट्राची किंमत काय. महाराष्ट्रामध्ये सगळं हे महाराष्ट्राचा डब्बाच असा आहे. कुणी या महाराष्ट्रामध्ये सगळे येतं. तुम्ही जाऊन पहा काशीला, हां, तुम्हाला उभं तरी राहू देतात का?
म्हणून चांगला जर बारकाईने विचार केला तर आज ज्यांची पंगत होती भगवान परमात्मा त्यांच्या कल्याण तर करणारच. कल्याण ते तिकडे बदलापूर जवळ आहे. त्यांच्या कमाईमध्ये बरकत देऊ, भरभराटी हो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. आणि जेवढी मंडळी या ठिकाणी सहकार्य करत असेल, गणपती बाप्पाला विनंती करेल की त्यांना सर्वांना भरभराटी हो दे, उदंड आयुष्य लाभू दे. आणि म्हणून त्या गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना, शंकर भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. शिवमहापुराण सुंदर चालू आहे, प्रत्येकानं शिवमहापुराण ऐकायचं आहे. पंडित मिश्राच्या मुखातून तर आपण ऐकतोच, पण आपल्या ताईच्या मुखातून सुद्धा ऐकत राहा. आपल्याला सद्गती प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही. शंकर भगवान परमात्मा आपल्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा ज्ञानोबराच्या चरणी ज्ञानोबराचं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल